हाय मित्रांनो, घोणस जो रात्री आपण नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. पलीकडून दिवसात होतो. आज आपण परत आलो आहे घरकुलमध्ये, लोणार. इथे एक साप दिसला आहे ना, त्या टाकीच्या तिकडून आहे का? हो सर, इकडे हां सर का त्या पाटीच्या मध्ये गेलाय का? पलीकडून नेट उचलली दिसेल ना, नेट उचलली दिसेल तुम्हाला. इकडे गेला तो त्या बॅनर दोन त्या बॅनर बसले आत गेला चांगला मोठा गाडी हा सर नाही, चांगला मोठा आहे. कारण मी आता व्हायला बघू शकता मित्रांनो, इथे घोणस जातीचा विषारी साप आहे. इंग्लिश नाव असं स्वायपर. करूया ते काढू का बरं? थांबा एक काढ, वायर काढ. मध्ये जायला जागा नसावा होता. त्याला पहिले पॅक करू का काही असलं तर? इथून धापा आहे आणि इकडे फक्त काय नाही, तिकडं जाण्यासारखं नाही जागा त्याला. नाही का? ती बरणी उघडून ठेव बरं त्याच्यातली. सर दगड काढून घेऊ का पहिले? भोकाड पलीकडे चाललं ते तिकडे गेला आपलं चारच नाही काढायला बघा. घ्या बरं काढू. रिकामी करते चांगला लागते. पकडा लावून नहीं इधर से निकला हुआ इधर से. अरे तसं नाही ओढत थांब जरा. शांत शांत पलीकडे घेऊ. तुमले आत गेले नाही तिथे. भरणी बाहेर घ्यायची का? बरणी टाकावी. एक मिनिट कुठं का नाही सारखं कुकरच्या शीट. पुठ्ठा देखो एखादा पुठ्ठा. पिशवी नाही बघ. थैली बाहेर लाल थैली द्यायची.
चालू बंद आहे. चालू आहे. झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. लवकर त्याला याच्या नैसर्गिक वातावरणात जंगलात सोडून देण्यात येईल. कोण आहेत मालक? हे आहेत मालक विश्वनाथ मच्छिंद्र शिंदे, ज्यांच्या घरात आपण सापाला आत्ता पकडलंय. बाहेरून येताना दिसला होता ना तुम्हाला. ते आता मी जसं आधी सांगितल्यासारखं हा सध्या सापांचा ह्या मिलनाचा काळ आहे. नर मादी नराच्या शोधात असतील, नर मादीच्या शोधात असतो. त्याच्यामुळे साप मोठ्या प्रमाणात निघतात. परवाच्या दिवशीच आपण एक पकडलाय रात्री इथे. तर रात्री अंधारात बाहेर निघताना हातात टॉर्च ठेवा, कारण साप त्याच्या अंगावर पाय पडल्याशिवाय चावत नाही. त्याच्यामुळे आपण पाय कुठे ठेवतोय खाली ह्याच्याकडे लक्ष ठेवणं जरुरी आहे. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, घोणस जो रात्री आपण घरकुलवरनं रेस्क्यू केला होता लेट नाईट. चिडल्यानंतर कसा कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. सगळ्यात मोठ्या नागपुड्या असतात ह्या सापाच्या. बघा कसं दिसतात. सध्या त्या सापाचा मिलनाचा काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे साप निघतात. गेल्या 3 दिवसात मी टोटल 9 रेस्क्यू केलेत आणि माझे जे टीम मेंबर आहेत पंती नरवडे यांनीसुद्धा 6 साप रेस्क्यू केलेत. घोणस विषारी साप, इंग्लिश नाव रसल स्वायपर, स्थानिक भाषेमध्ये ह्याला परड म्हणतात. बऱ्याच मोठ्या साईजचा घोणस साप. गवतात तर समजतच नाही ना. कळतच नाही. तिला मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.